मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेअर मार्केट गुंतवणूक किती फायदेशीर असा आपला आजचा विषय आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रोफेसर मुकुंद खानोरे। प्रोफेसर मुकुंद खानोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर छोट्याशा रकमेपासून त्यांनी मोठा पोर्टफोलिओ बनवलेला आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या क्लायंटचं सुद्धा त्यांनी मोठा पोर्टफोलिओ बनवलेला आहे। त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे। तर या सगळ्यामुळेच त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळालेली आणि याच उद्योगामुळे भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। मागच्या 10 वर्षांपासून ते शेअर मार्केटमध्ये कार्यरत आहेत। त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक तज्ञ, फंडामेंटल तज्ञ म्हणून ओळखतात। याशिवाय शेअर मार्केटमधील यशस्वी व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी त्यांच्या अनेक शाखा आहेत। त्याद्वारे ते कार्यशाळा देखील घेत असतात। या ठिकाणी जाऊन आपण त्यांचं मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतो। तर सर, सगळ्यात आधी आपला आजचा जो विषय होता तो म्हणजे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेअर मार्केट कसा फायदेशीर आहे, किती फायदेशीर आणि नेमकं कसा त्याचा फायदा घेता येऊ शकतो, थोडक्यात त्याबद्दल बघा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी चिंतेत असतात, बरोबर की मुलांचं कसं होईल, पुढे काय होईल त्यांचं, ठीक आहे। एक फायनान्शियल कंडिशन पण त्यांची खराब असते, एक मध्यमवर्गीय लोकांची। जास्तीत जास्त जे मध्यमवर्गीय आहेत त्यांचं एक इच्छा असते की आपला मुलगा जो आहे तो डॉक्टर व्हावा किंवा इंजिनियर व्हावा, या सगळ्या गोष्टी असतात। आज जर तुम्ही बघितलं डॉक्टरसाठी आज फीस जी लागते आपली एक 40 ते 50 लाख रुपये फीस लागते। इंजिनियरसाठी जरी करायला घेतलं तरी एक 25 ते 30 लाख रुपये आपल्याला इंजिनियरसाठी लागतात। आता एक गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे आपले पालक असतात ना, हे असे जगातले 2 व्यक्ती असतात बाबांनो की त्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा आपली मुलं पुढे जावं। फक्त जगामध्ये ही 2च व्यक्ती असतात ज्यांना असं वाटतं की आपल्यापेक्षा आपली मुलं पुढे गेली पाहिजे, म्हणजे आपल्यापेक्षा पुढे गेली पाहिजे। आता एक दांडेकर साहेब म्हणून आमचे स्टुडंट होते। आता ही जी व्यक्ती आहे ही राहायची अंबरनाथमध्ये। आता ते आमच्या सेमिनारमध्ये आलेले होते आणि सेमिनारमध्ये आल्यानंतर त्यांनी मला एक सांगितलं की माझा मुलगा आहे तो आता त्याचं वय 21 वर्ष आहे फक्त, आणि मला पुढे जाऊन ह्याला एक MD डॉक्टर बनवायचं आहे, एवढं सांगितलं। आता पुढे जाऊन त्यांनी आमचा सेमिनार अटेंड केला। त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर आपल्याला तुम्हाला किती खर्च आहे? त्यांनी मला सांगितलं एक 50 ते 60 लाख रुपये आम्हाला खर्च आहे। मी त्यांना विचारलं की तुमची जी सॅलरी आहे ती किती आहे? तर त्यांनी मला सांगितलं की जी माझी सॅलरी आहे बाबा फक्त 18,000 रुपये सॅलरी आहे, फक्त 18,000 रुपये सॅलरी आहे। आणि त्यांची म्हणजे त्यांची वाईफ जी आहे ती हाऊसवाईफ म्हणून घरात राहते। आता पुढे जाऊन आमचे सेमिनार अटेंड केल्यानंतर मी त्यांना स्टॉक मार्केट विषयी पूर्ण माहिती दिली। स्टॉक मार्केट विषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी ट्रेनिंग आमची अटेंड केली आणि त्यांनी एक 10,000 पासून इन्व्हेस्टमेंट चालू केली, फक्त 10,000 रुपयापासून। त्या 10,000 पासून त्यांनी ग्रोथ बघितली की किती ग्रोथ त्यांना मिळाली। त्याच्यानंतर त्यांनी जी साठवलेली जी जमा पुंजी होती त्यांची छोटीशी, ती एक साधारणतः 1 लाख रुपये अमाऊंट होती आणि ती 1 लाख रुपयाची आम्ही 2011-12च्या वेळेस सुमारात आम्ही आयशर मोटारचे शेअर्स त्यांचे बाय केले। म्हणजे टेक्निकल आणि फंडामेंटल त्यांनी नॉलेज घेतलं शेअर मार्केटमधलं, आयशर मोटारचे शेअर्स बाय केले आणि त्या अमाऊंटचे त्यांचे आजच्या म्हणजे 2017च्या एंडिंगच्या टायमामध्ये त्यांना जी प्रॉफिट मिळालं ते 80 लाख रुपये मिळालं, 80 लाख रुपये। आणि जो वृषभ दांडेकर त्यांचा जो मुलगा आहे वृषभ दांडेकर, त्याला त्यांनी म्हणजे MD डॉक्टरही बनवलं आणि आजच्या घडीला तो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲज म्हणजे ट्रेनी म्हणून ते आहेत तिकडे। आता MD डॉक्टर झालेले, पण आता सध्या ॲज ट्रेनिंग पिरियड वरती आहेत ॲज ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठाण्याला असं। तर ह्याच्यावरनच तुम्हाला प्रत्येकाला एक मेसेज जातोय, प्रत्येक पालकांना मेसेज जातोय की कसं तुम्ही मुलांचं उज्ज्वल भविष्य हे घडवू शकतात असं। कारण की आज जर तुम्ही बघितलं एज्युकेशन मेन जे आहे ना ते इन्फ्लेशन खूप वाढत चाललेलं आहे। आज जर तुम्ही बघितलं तर जे 10 ते 15 वर्षापूर्वी 70 ते 80 रुपये फक्त देऊन आपण एक इमारत निधी भरून शाळेत बसायचो। आज जर ते बघितलं तुम्ही ज्युनियर KGला 1 लाख रुपये, सिनियर KGला 1.5 लाख रुपये। म्हणजे हे एवढं इन्फ्लेशन प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्या म्हणजे पालकांना आपल्या मुलांना
हे एक चांगलं शिक्षण आणि एक चांगलं जे डॉक्टर वगैरे जे स्वप्न बघतात म्हणजे जे बघत आहेत ते एक कुठंतरी त्यांना ब्रेक लागलेला आहे, पण त्याच्यातनंच आम्ही त्यांना बाहेर काढतो आणि त्यांना आम्ही दाखवतो की तुम्ही एक छोट्या अमाऊंट पासून पण एक चांगला मोठा अशी अमाऊंट बनवू शकतात. फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकून आमच्या सेमिनारमध्ये यायचं आहे. पुढचे 10 पावलं आम्ही तुमच्यासाठी पुढे टाकणार आहोत. निश्चितच. पण मग इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटमधली गुंतवणूक नेमकी का फायदेशीर आहे? नक्की बघा, आपण इतर गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त आपला जो मराठी वर्ग आहे तो जास्तीत जास्त इतर गुंतवणुकीमध्ये जातो, म्हणजे FD मध्ये जातो, जास्तीत जास्त फिक्स्ड डिपॉझिटमध्ये. आज जर तुम्ही इन्फ्लेशन बघितलं, इन्फ्लेशन जे आपलं महागाई आहे बाबांनो, ते 15 ते 20% नुसती चक्रवाढीने महागाई वाढत चाललेली आहे. 15 ते 20%. आजी एज्युकेशन इन्फ्लेशन जे तुम्हाला मी सांगितलं आता मगाशी, म्हणजे 70 रुपये आपण जे इमारत निधी भरायचो पहिले, ते आज जर तुम्ही बघितलं तर 1 लाख ते सव्वा लाख रुपये ज्युनियर KG आणि 1.5 लाख रुपये सिनियर KG साठी नुसते फीज लागते. जर 2 मुलं जरी घरात असतील, 2 मुलं, तर आपले कमीत कमी 2-2.5 लाख रुपये तर नुसते शिक्षणासाठी जातात. जर ॲव्हरेज तुम्ही बघितलं, ॲव्हरेज बघितल्यावरती आपल्याला हे दिसून येतं की माझे म्हणजे पैसे जे जातात ते 18 ते 19 हजार रुपये फक्त मंथली शिक्षणासाठी जातात. आज सामान्य व्यक्तीचा जो पगार असतो तो किती असतो? एक 30,000, 40,000, 50,000 मॅक्झिमम. त्याच्यामध्ये त्यांचे EMI आले, सगळ्या गोष्टी आल्या, राशन आलं, सगळ्या गोष्टी आल्या. तर जे आपल्याला जे मिळतं म्हणजे जे व्याज मिळतंय FD मध्ये, इतर गुंतवणूक म्हणजे FD मध्ये वगैरे, ते किती मिळतंय बाबांनो? फक्त 6% मिळतंय. जर तुम्ही एका ट्रेडमिलवरती चालता, ते ट्रेडमिलवरती धावत आहेत आणि त्याचा ट्रेडमिलचा तुम्ही जर स्पीड लावला, तो लावलेला फक्त म्हणजे स्पीड लावलाय 16चा आणि धावता ते तुम्ही 5च्या स्पीडने, तर काय होणार आहे? पडणार आहे. तर असंच झालेलं आहे की आज जर तुम्ही FD मध्ये म्हणजे जो इंटरेस्ट मिळतो आपल्याला 6 ते 7%, त्याच्यामध्ये आपण इन्फ्लेशनला बिलकुल बीट शकत नाही. म्हणून इतर गुंतवणुकीपेक्षा शेअर मार्केटची गुंतवणूक कधीही चांगली. आणि अजून एक तुम्हाला सांगतो महत्वाचं आहे. आता बघा, जे ह्या क्षेत्रामध्ये आहेत, जे शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये आहेत, आज ते लोक लेपेंचे रोड, वाळकेश्वर, मलबार हिल, पाली हिल सारख्या ठिकाणी राहत आहे आणि त्यांनी ते काय करतात? स्मार्ट वर्क जास्त करतात. म्हणजे 80% स्मार्ट वर्क करतात आणि 20% फक्त हार्ड वर्क करतात. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे घरात लहानपणापासून की बाबा मेहनत कर तर पैसे मिळतील. मला एक गोष्ट फक्त सांगा, जर मेहनत करून जर कोण राजा बनत असेल तर जंगलचा राजा गाढव असता, बरोबर आहे. आज जंगलचा राजा जो आहे तो सिंह आहे. तो काय करतो? 20 तास झोपतो आणि 4 तास मेहनत करतो. आणि ही जी लोक आहेत, जी मलबार हिल, लेपेंसे रोड, वाळकेश्वर, पाली हिल सारख्या ठिकाणी राहतात, आज ती लोक त्यांचा मेंटेनन्स 50 ते 60 हजार रुपये भरत आहे. मेंटेनन्स 50 ते 60 हजार रुपये भरत आहे. आता मला एक गोष्ट सांगा, हे कुठं कष्ट करून एवढं मेंटेनन्स वगैरे भरतात? आज जर तिकडे बघितलं गेलं तर एक 6 ते 7 करोडचा फ्लॅट आहे. म्हणजे बाहेरून लोक इकडे येतात, शेअर मार्केटचा प्लॅटफॉर्म घेतात, टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस नॉलेज घेतात आणि आज ती लोक एवढ्या पुढे गेलेली आहे. आणि आज आपण इकडचे स्थानिक असून म्हणजे इकडचे असून तरी आपण ह्या क्षेत्राकडे वळत नाही. कारण काय सांगितलेलं गेलेलं आहे आपल्या लहानपणापासून की ह्या क्षेत्राकडे वळू नको, जुगार आहे, सट्टा आहे. पण असं काही नाहीये. तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करतो काय असतं ते. तर जुगारी किंवा सट्टा आहे. म्हणून आपण काय झालेलं आहे, आज आपली ग्रोथ नाही झालेली आहे. आज आपण आपला जो मराठी माणूस आहे तो कुठल्या वळलेला आहे? एक तर ठाणे, कल्याण, बदलापूर, खोपोली. अजून किती मागे जायचंय बाबांना ते पण सांगा. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर वेस्टर्न लाईनला तर एक वसई, विरार, पालघर, डहाणू ह्या साईडला वळलेला आहे. तर मला जास्तीत जास्त जसं मी माझ्या लाईफमध्ये एवढी चांगली ग्रोथ केलेली आहे, तर मला असं वाटतंय की माझा जो मराठी माणूस आहे, जो मध्यमवर्गीय माणूस आहे, त्यांनाही मला अशीच ग्रोथ करून द्यायची आहे. आणि जीही माझी मराठी माणसं त्या साईडला वळलेली आहे त्यांना पुन्हा शेअर मार्केटमधनं श्रीमंत बनवून आणि त्यांना पुन्हा मला वाळकेश्वर, मलबार हिल ह्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं बाबांनो. 10 पावलं मी तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे. आलेल्या स्क्रीनवरती फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर आमचे जेही सेमिनारचे ॲड्रेस आहे वगैरे त्या सेमिनारवरती तुम्हाला यायचं आहे. आणि हा जोही प्रोग्राम आहे, जेही सेमिनार वगैरे होतात, हे फक्त आपल्या मराठी लँग्वेजमध्येच होतात आणि आपला मराठी माणसाचाच हा प्रोग्राम आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे. बाकीचे 10 पावलं मी तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे. निश्चितच. मात्र वेळ झालेली आहे यशाच्या गुरुकुलीमध्ये छोट्याशा ब्रेकची.
मध्ये आपलं स्वागत. पण काही वेळेला असं सुद्धा होतं की ध्येय आपलं खूप मोठं असतं पण आपल्याकडची अमाउंट असते गुंतवणुकीची ती खूप छोटी असते. मग अशात आपण तेवढं मोठं जे आपल्याला मिळवायचे ध्येय असतं पैशांचं ते नेमकं कसं गाठायचं? नक्की नक्की. बघा असं असतं बाबांनो की तुमच्याकडे पैसे किती आहे ना ते इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही तुमच्या पैशाला कसं रोलिंग करतात आहे, कसे वाढवतात ते इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला आपलं कर्तृत्व दाखवायला लागतं आणि हेच कर्तृत्व दाखवण्यासाठी तुम्हाला सेमिनारमध्ये यायचं, म्हणजे आपण कसं रोलिंग करायचं, कसे वाढवायचे ते सांगतो. आता बघा आज जर तुम्ही बघितलं तर कर्तृत्वामध्ये जर बघितलं तर आज MBA जो एक मुलगा आहे तोही आज 25,000 रुपये कमवतोय आणि जो एक वडापाव विकतोय तो आज 1.5 लाख रुपये कमवतोय, कारण की तो त्याचं कर्तृत्व त्याच्यामध्ये दाखवतोय. तर आपल्याला पण आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपल्याला एक आपलं स्वतःचं कर्तृत्व आपल्याला गाजवायचं आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला जी खरी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. बघा सर्वात जास्त काय होतं माहितीये का की आपण आहे ना एक गोष्टी एक सांगत असतो की बाबा म्हणजे कारण देत असतो, ठीक आहे, माझ्याकडे कमी गुंतवणुकीत मी कसा पुढे जाईल. त्याच्यानंतर एक कारण आपण हे देतो की बाबा माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण चांगलं दिलं नाहीये तर म्हणून त्याच्यामुळे माझी आज ग्रोथ होत नाहीये. माझा बॉस जो आहे तो त्याचं ह्या माणसाबरोबर चांगलं आहे म्हणून त्याला आज चांगली इन्क्रीमेंट मिळालेली आहे, त्याला त्याचा पगार चांगला वाढलेला आहे. ही एक कारणं झालेली, आपल्याला कारणं नाही द्यायची, आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर. हे तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतोय जी खरी गोष्ट आहे. एक मुलगा होता, व्यक्ती असतो, त्याचे वडील तो एक 7 वर्षाचा असतो तेव्हा त्याचे वडील ऑफ होतात. एक 18 ते 19 वर्षाचा जेव्हा तो मुलगा होतो तेव्हा त्याची आई त्याला सोडून निघून जाते. पुढे जाऊन हा मुलगा एक अनाथ आश्रममध्ये जातो. युएसचा मुलगा आहे, अनाथ आश्रममध्ये जातो. त्याच्यानंतर अनाथ आश्रममध्ये गेल्यानंतर तिकडे जाऊन त्याला एक पालक ॲडॉप्ट करतात, तेही मध्यमवर्गीय असतात. पालक ॲडॉप्ट करतात पण तेही मध्यमवर्गीय असतात आणि त्याचं एक शिक्षण त्याला चांगलं देऊ शकत नव्हते. म्हणजे त्याला चांगलं जे शिक्षण द्यायला पाहिजे होतं कारण की त्यांची घराची परिस्थिती खूप खराब होती. हा मुलगा पुढे जाऊन कोको कोला या कंपनीच्या म्हणजे बाटल्या वगैरे विकायचा, त्यानंतर पेपर वाटायचं काम करायचं, सांगतो मी नावही सांगतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन या मुलांनी बस कंडक्टरचं काम केलेलं आहे, इवन सामान वगैरेही उचलायचं काम करायचा. आणि पुढे जाऊन ह्यांनी जो कोको कोला ज्या त्या बाटल्या विकायचा ह्या कोको कोला कंपनीचे शेअर्स त्यांनी बाय केलेले होते. शेअर्स बाय केले, त्याच्याकडे जी तुटपुंजी जी त्यांनी कमवलेली होती हे सगळं पेपर वगैरे विकून वगैरे सगळं, तर जी तुटपुंजी त्याची राहिलेली होती तेव्हा त्यांनी कोको कोला या कंपनीचे शेअर्स बाय केलेले होते. आणि तेव्हा त्यालाही कोको कोला शेअर्स जेव्हा बाय करायचे होते तेव्हा त्यांनी नॉलेज घेतलं काय असतं शेअर मार्केट वगैरे. त्याला एक चांगला गुरु भेटला त्याच्यामध्ये की बाबा ह्या क्षेत्रामध्ये तू ये, या क्षेत्रामध्ये खूप चांगला प्रॉफिट आहे म्हणून. त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी ते कोको कोलाचे शेअर्स त्याचे घेतलेले होते ते 10,000 पटींनी वाढले आणि 10,000 पटींनी वाढल्यानंतर त्यांनी एक स्वतःची एक कंपनी चालू केली आणि त्या कंपनीचं नाव त्यांनी ठेवलं ऍपल. ऍपल नाव ठेवलं. आता सगळ्यांना माहिती असेल की मी कोणाबद्दल सांगतोय, नक्कीच तुम्ही बरोबर बोलताय, स्टीव्ह जॉब बद्दलच मी ही गोष्ट सांगतोय. आणि पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा शेअर्स लिस्ट केला, या व्यक्तीने स्वतःचा शेअर लिस्ट केला आणि आज त्याचं जर नेटवर्थ जर तुम्ही बघितलं तर 5 लाख करोड रुपयाचं नुसतं नेटवर्थ आहे. इंडियन रुपीज मध्ये जर तुम्ही काउंट केलं तर 5 लाख रुपयाचं नुसतं नेटवर्थ आहे. पण ह्याच्यामध्ये मॉरल ऑफ द स्टोरी काय माहितीये, सर्वात महत्वाचं म्हणजे आज तो परिस्थितीतनं बघा कुठल्या गेलेला होता. परिस्थिती म्हणजे कुठल्या गेलेला होता. आज त्याचे बघितलं तुम्ही वडील ऑफ झालेले होते, आईनी पण त्याला सोडून दिलेलं होतं, एक अनाथ आश्रम मध्ये गेलेला होता, त्याच्यानंतर त्याला ॲडॉप्ट केलेलं होतं, ठीक आहे. अशा परिस्थितीमध्ये हा व्यक्ती गेलेला होता आणि ह्याच्यामधनं त्यांनी बेस कुठला घेतला, तो शेअर मार्केट घेतला. म्हणजे आज जर बघितलं तुम्ही जेही मोठी लोक झालेली ते गौतम अदानी असून दे किंवा आज डीमार्टचे जे मालक आहे राधाकृष्ण दमानी, आज राधाकृष्ण दमानी हे बेरिंग विकायचं काम करायचे. फक्त ह्या खांद्यावरती एक पिशवी, ह्या खांद्यावरती दुसरं जोळं आणि बेरिंग विकून आज मला सांगा 150हून अधिक ब्रांचेस खुलू शकतात का? नाही खुलू शकत. त्यांनाही बेस जो मिळाला तो शेअर मार्केट. तर हा स्टीव्ह जॉब बद्दल आपण बोलतोय, ह्याला बेस मिळालाय हा शेअर मार्केटचा मिळालाय आणि शेअर मार्केटला बेस मिळून त्यांनी एक स्वतःच्या अमाऊंटची जी मोठी अमाऊंट केली, म्हणजे खूप फ्लो मध्ये त्याला पैसा आला आणि तिकडनं त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली आणि आज विचार करा आज ती कंपनी कुठं गेलेली आहे. असे तर माझं एकच गोष्ट आहे बाबांनो, आपल्यालाही असाच बेस पकडायचा आहे आणि असंच लाईफमध्ये पुढे जायचं आहे. आज आपला जो मराठी माणूस आहे तो कुठल्या वळलेला आहे, एक तर ठाणे, कल्याण, बदलापूर, खोपोली, अजून किती मागे जायचंय बाबांना ते पण सांगा. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर वेस्टर्न लाईनला
तर एक वसई, विरार, पालघर, डहाणू ह्या साईडला वळलेला आहे. तर मला जास्तीत जास्त, जसं मी माझ्या लाईफमध्ये एवढी चांगली ग्रोथ केलेली आहे, तर मला असं वाटतंय की माझा जो मराठी माणूस आहे, जो मध्यमवर्गीय माणूस आहे, त्यांनाही मला अशीच ग्रोथ करून द्यायची आहे. आणि जीही माझी मराठी माणसं त्या साईडला वळलेली आहे त्यांना पुन्हा शेअर मार्केटमधनं श्रीमंत बनवून आणि त्यांना पुन्हा मला वाळकेश्वर, मलबार हिल ह्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं बाबांनो. 10 पावलं मी तुमच्यासाठी पुढे टाकणार आहे. आलेल्या स्क्रीनवरती फक्त तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे. मिस कॉल दिल्यानंतर आमचे जेही सेमिनारचे ॲड्रेस आहे वगैरे त्या सेमिनारवरती तुम्हाला यायचं आहे. हा शेअर मार्केटचा बिझनेस आहे जिथं डिमांड भरपूर आहे आणि सप्लाय कमी आहे. कुठल्याही सेक्टरमध्ये आपल्याला जर जायचं असेल तर तिकडचा डिमांड आणि सप्लाय आपल्याला बघावं लागतं. जिथं आपल्याला ग्रोथ करायची असेल तर आज या सेक्टरमध्ये डिमांड भरपूर आहे आणि सप्लाय खूप कमी आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, जेही आपला टीव्ही प्रोग्राम बघत असतील, प्रत्येक व्यक्तीने बाबांनो सेमिनारमध्ये यायचं म्हणजे यायचंच आहे. बाकी तुम्ही पुढचं सगळं माझ्यावरती सोडून द्या. निश्चितच. सर, टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, अगदी थोडक्यात? अच्छा, बघा, टेक्निकल अनालिसिस म्हणजे असं मेथड आहे की जसं ढगा आल्यानंतर आपल्याला कसं कळतं पाऊस येणार आहे म्हणून, तसं टेक्निकलमध्ये आपल्याला कळतं की कुठला शेअर कधी बाय करायचा आणि कुठला शेअर हा कधी सेल करायचा. विदाउट टेक्निकल अनालिसिस आपण काहीच करू शकत नाही. फंडामेंटल अनालिसिसमध्ये आपण ग्रोथ बघतो कंपनीची, त्याचं डेप बघतो, प्रॉफिट लॉस सगळ्या गोष्टी बघतो. बघा, मार्केटमध्ये जर ग्रोथ करायची असेल, जर सर्वात जास्त जर तुम्हाला पैसे काढायचे असेल, म्हणजे प्रॉफिट करायचं असेल, तर टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला यायलाच पाहिजे. आणि त्यासाठी तेच शिकवण्यासाठी आम्ही बसलेलो आहे. फक्त आलेल्या स्क्रीनवरती तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. निश्चितच. खूप छान मार्गदर्शन तुम्ही शेअर मार्केट गुंतवणुकी संदर्भात केलं, त्यासाठी खूप खूप मनापासून आभार. नमस्कार. आज आपण यशाची गुरुकिल्लीमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.